तीर्थक्षेत्र म्हणून देहू गावचा उल्लेख आहे. अर्थात विश्वंभर बाबा त्या मूर्तीची सेवा करायचे, नियम धर्म करायचे. विश्वंभर बाबांचे 2 पुत्र होते, हरी आणि मुकुंद नावाचे. बाबांच्या पश्चात हरी मुकुंदा सेवा करायचे, बाबांचा नियम धर्म करायचे. पण पुढे क्षात्रवृत्तीने शूरवीर असल्यामुळे देवगिरीचे राजे कृष्णरायांच्या पदरी सरसेनापती झाले. पण दुर्दैवानं दोघही बंधू परचक्रात मारले गेले. आमाई मातेला दुःख झालं की वंश बुडाला. आमाई म्हणजे विश्वंभर बाबांच्या धर्मपत्नी. हंबरडा फोडून आक्रोश करू लागल्या, वंश बुडाला माझा. पण सुदैवाचं हरी महाराजांची पत्नी गरोदर होती. मुकुंद महाराजांची पत्नी मात्र सती गेली त्या काळाच्या पद्धतीप्रमाणे. अर्थात हरीच्या पत्नीला घेऊन आमाई देहूला परत आली. 9 लाख उम्र हे तिचं माहेर होतं आणि म्हणून त्या ठिकाणी हरी महाराजांची प्रति प्रसूत झाली. विठोबा झाला. पुढे विठोबाचा पदाजी, पदाजीचा शंकर, शंकरचा काणया, काणयाचे बोलोबा आणि बोलोबाचे तुकोबा. वंश परंपरेनं तुकाराम महाराज पांडुरंगाचे भक्त होते. तुकोबांचं कुळदैवत म्हणजे पूर्वज विश्वंभर बाबापासून तुकाराम आजांपर्यंत आणि पुढे आता 12वी 13वी पिढी सुरूच आहे. पूर्वज अशा प्रकारे त्याची सेवा करत आले. ते आमचे कुळदैवत पांडुरंग तुकाराम म्हणतात. आमचं कुळदैवत पांडुरंग आहे.